सकाळी आमच्याकडे 9 वाजता लाईट येते, म्हणजे दुपारी आदल्या दिवशी दुपारी 2ला जाते आणि दुसऱ्या दिवशी 9ला येते. असा आहे आमच्याकडचा लाईटचा टायमिंग. मग असते आमच्याकडे फक्त 5 तास लाईट. त्याच्यामध्ये आमची सगळी लाईटची जी काही कामं आहेत ती पटपट आम्हाला उरकावी लागतात. पहिली गोष्ट मेन म्हणजे जी गाईचं खायचं आहे, कुट्टी करायची आहे कडवाळाची, ते आधी करून घ्यावी लागते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या मिनी ब्लॉगमध्ये. मामा आता मशीन चालू करतील, आम्ही दोघांनी मिळून आतमध्ये ते सगळं कडवळ आणून ठेवलं. एकदा आणून ठेवलं की मग कुट्टी करायला सोपी जाते. आणि आता तेच काय करतील, मी गाईंना तोपर्यंत पाणी वगैरे दाखवून घेईन. आणि आत्या आणि गणेश दोघांनी मिळून काय केलं, आत्या भरून देत होत्या आणि गणेश आतमध्ये नेऊन ते कडवळ काय होतं कुट्टी केलेलं ते टाकत होता. तर लाजा लागला मी व्हिडिओमध्ये त्याला घेतलंय. तर असं तो सुट्टी असेल की आम्हाला भरपूर कामामध्ये मदत करतो. हा आहे आमच्या झाडाचा आंबा. म्हणजे आमच्या इथं घरी झाड आहे का, त्याला हे दुसरं वर्ष आहे फळ लागायचं. पण हा आंबा एवढा उशीर राहायला पाड लागतो की पावसाळ्यात, आता यंदा एक पाऊस नाहीये म्हणून, पण दरवर्षी पाऊस लवकरच चालू होतो. मग हे पावसाळ्यात नेमका आंबा खायला येतो. आंबरसाचा एवढा खास लागत नाही, पण चिरून खायला खूप गोड होता तो आंबा. भाजी बरेच दिवसांनी मी कोबीची भाजी केलेली आहे. पहिलं कसं व्हायचं, मी बाजाराला जायचे बुधवारी, जे काय ते विकायला जायचं घेऊन, आणि येताना मग भरपूर सारा भाजीपाला आठवडाभर जाईन एवढा घेऊन यायचा. मग आता काय झालं, गणेशची शाळा चालू झाल्यापासून मामा आमचे जर बुधवारी जातात मार्केटला, म्हणजे वैरागला जातात, बाजार असतो. आणि मग येताना छानपैकी भरपूर भाजीपाला आणला की त्यातच हा कोबी आणलेला होता. मग तो असा छान येसराचा मी कोबी परतून घेतला आणि त्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर घातलेली. गणेशला नाश्त्याला सकाळी अशी बनवली ती अंड्याची मस्तपैकी पोळी, कांदा वगैरे घालून अंड्याची पोळी आणि चपाती असा नाश्ता करून तो शाळेत गेला. आणि असा भाजीपाला मामा जर बुधवारी आणतात. भरपूर सारा सगळा भाजीपाला 20 रुपये पावशेरच्या पुढे होता. आणि येताना जे काय आपलं सामान आहे ते लागणारं ते पण मामा घेऊन आलेत. माझा बरेच दिवस जर चाकू घरातला कुठे गेला काय माहिती, का खरकट्यात आत्याकडून का माझ्याकडून उकंड्यात पडला असेल, तोही येताना मामा घेऊन आलेत. आणि हे काय काम चालू आहे तुम्हाला मी सांगतेच. तर 5-6 ढिगारे आमचे मुरमाचे आणून टाकलेले होते. म्हणलं पावसाच्या आधी ते पसरून एकदा घेतलं की दारात चिक्कल होणार नाही. जे कोण माझे मागे व्हिडिओ आधीचे बघितलेले, आमचे गेल्या वर्षी खूप हाल झाले होते, कारण भरपूर पाऊस होता. यंदा एक पाऊस नाही म्हणून गेल्या वर्षी ह्या दिवसात सगळ्या आमच्या घरामध्ये चिक्कल झालेला होता. म्हणून ह्या वर्षी आम्ही त्याची तयारी केली आणि आधी दारात पण सगळीकडे मुरुम पसरून घेतलाय. तो पावसामुळे काय होईल, छानपैकी चोपून बसेल. हे काम झाल्यानंतर आमचं रोजचं एक ठरलेलं काम असतं, ते म्हणजे गायी स्वच्छ धुवून काढायच्या. मला ना गायी ना स्वच्छ नाही ना धुतल्या की काहीतरी आपलं काम राहिल्यासारखं वाटतं. मग आम्ही काय करतो, दोघं मिळून पटपट गायी धुवायला सुरुवात करतो. कारण नुसत्या गायी धुवायच्या नसतात, तर गायी धुवून पलीकडे बघा तुम्ही स्वच्छ त्यांच्या मॅट पण धुवून काढलेले आहेत. कारण ते धुतल्याशिवाय मग गायी धुतल्यासारखंच वाटत नाहीत. आणि हे जे फॉगर आहे का, अचानक त्याला काय झालं काय माहिती, एका महिन्याच्या आत्ता ते फॉगर बिघडून गेलं. बिचाऱ्या आमच्या गायींचं भारी चाललेलं होतं. मस्त एक तर गरम व्हायचं आणि ते फॉगर चालू असते की त्यांना एकदम भारी वाटायचं. तर हे बघा, स्वच्छ धुतल्यानंतर अशा गायी एकदम मस्त चकाचक दिसतात. तर मला आहे ना, हे असं गायी धुतलं ना की खूप मनाला एक असं भारी वाटतं. मग आवडला का तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग, कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन छान अशा गावाकडे.